नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे यूट्यूब चॅनल मधुश्रीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या हळदीचं लोणचं. इथं मी 1/2 किलो ओली हळद स्वच्छ धुवून पूर्ण कोरडी करून साल काढून किसून घेतलेली आहे. पाण्याचा अंश अजिबात नाही पाहिजे कोणतंही लोणचं करताना. ह्याच्यामध्ये तुम्ही आंबे हळद पण घालू शकता, म्हणजे अर्धा पाव वगैरे, पण मी फक्त ओल्या हळदीचंच करणार आहे. आता इथे मी मेथ्या घेतलेल्या आहे, 1 चमचा, 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. इथं मी 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त मिरच्या करू शकता. ह्याच्यातल्या हळदीतल्या मिरच्या खूप छान लागतात. 2 लिंबू घेतलेला आहे. फोडणीचं साहित्य, मीठ आणि 1 वाटीभर आपल्याला तेल लागेल. चला तर मग आपण हळदीच्या लोणच्याची रेसिपी सुरू करूयात. आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. कढई आपली तापलेली आहे. त्याच्यामध्ये हे सगळं जे जिरं, मोहरी आणि मेथ्या घेतलेल्या आहेत ते आपण ड्राय रोस्ट करून घेऊयात. तेल घालायचं नाहीये, नुसता भाजून घ्यायचं आहे. हे छान भाजून झाले की ह्याची आपल्याला भरड करायची आहे. मिक्सर मधनं मंद आचेवर छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झाल्यानंतर आपण ह्याची भरड करायची आहे. हे आपलं भाजून झालेलं आहे. आता एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आपण. हे थंड करायचं आहे, व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं आहे, नंतर भाजून घ्यायचं आहे. बघा इथं मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, बिया काढलेल्या आहेत, त्याच्यातला फक्त लिंबाचा रस आहे. मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता ही किसलेली जी हळद आहे त्याच्यामध्ये ओली हळद, किसलेली ओल्या हळदीमध्ये मिरची आणि लिंबाचा रस घालून घेऊयात आपण. मीठ चवीप्रमाणे घालूयात. मी 2 चमचे घालती आहे मीठ. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिंग घालायचा आहे, थोडासा कच्चा हिंग. आता हे थंड झालेलं आहे. आपण हे जे भाजलेलं होतं जिरं, मोहरी आणि मेथी, त्याची भरड करून घेऊयात. हे बघा अशी भरड केलेली आहे मी. अगदी भरड म्हणजे एकदम दरदरी नाहीये, थोडस असं रवाळ ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात ओल्या हळदीमध्ये. मी तुम्हाला म्हणालेच होते की ह्याच्यामध्ये तुम्ही जर 1/2 किलो हळद घेतली असेल ओली हळद, तर अर्धा पाव आंबे हळद पण घालायची, खूप छान होतं. किंवा आलं पण घालायचं. 2-3 बुटुक आल्याचे स्वच्छ धुवून कोरडे करून किसून आलं पण घालू शकता, खूप छान लागतं ते पण लोणचं. पण मी फक्त आज ओल्या हळदीचंच करते आहे म्हणून ते घातलेलं नाहीये. हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपण जे काय साहित्य घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये मी, फोडणीच्या कढईमध्ये मी 1 वाटीभर व्यवस्थित तेल घातलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे ते छान. त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरी घातलेली आहे मी. आता मोहरी व्यवस्थित तडतडली की याच्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे. हे बघा व्यवस्थित मोहरी तडतडलेली आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये हिंग घालूयात आपण 1 चमचाभर. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला थंड करायचं आहे हे फोडणी. त्याच्यामध्ये आपण हळद घालूया, 2 चमचे लाल तिखट घालूयात. लाल तिखटाने पण छान चव येते ह्याला लोणच्याला आपल्या. आता हे जनरली गार करून घालतात ते फोडणीचं तेल प्रत्येक लोणच्याला, पण मी गरमच घातलेलं आहे, काही प्रॉब्लेम होत नाही. फ्रीज मध्येच ठेवायचं असतं आपल्याला हे लोणचं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाहीये. आता हे आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तेल जे घातलेलं आहे, तेल घालून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. ओव्हरनाईट बाहेर ठेवायचं आहे आपल्याला, हे फ्रीज मध्ये ठेवायचं नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट एक 24 ते 30 तास तुम्ही वर ठेवू शकता एकदा लोणचं करून झालं की. त्याच्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर 24 तास वर ठेवल्यानंतर आपल्याला ते एका भरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. साधारण महिनाभर हे एकदम छान राहतं लोणचं फ्रीज मध्ये. हे बघा 24 ते 30 तास होऊन गेलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपलं लोणचं छान 1 दिवस वरती मुरवत ठेवलेलं आहे आपण. हे झालेलं आहे आता आपलं लोणचं तयार. आता हे आपण भरणीमध्ये काढून घेऊयात, काचेच्या भरणीमध्ये. आता हे ह्याच्यामध्ये मी भरून घेते भरणीमध्ये काचेच्या.
आणि हे म्हटलं ना मी तुम्हाला, साधारण 1 महिनाभर माझ्याकडे तुम्हाला लिटरली सांगते 8 ते 10 दिवसात हे लोणचं संपतं. गरम भात, वरण, तूप आणि हे लोणचं खायचं खूप छान लागतं. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली ते. हे बघा किती छान दिसतं आहे लोणचं. खूप चवीला भन्नाट लागतं, एक नंबर. त्यातल्या मिरच्या तर विचारूच नका. तर नक्की एकदा अशी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. ही ओल्या हळदीची खूप साधी, सोपी आणि पटकन होणारी आहे. ह्याच्यामध्ये फक्त एकच काम ह्याचं आहे, थोडंसं त्रासदायक, ते म्हणजे खिसायचं. पण 1/2 किलो आपण पट सहज खिसू शकतो, काही फार त्रास होणार नाहीये त्याला. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.